जोरदार टाळ्या आपल्या मान्यवरांसाठी ज्या भारताहून इथे परदेशात दुबईमध्ये आलेले आहेत, आपल्या जिजाऊंच्या प्रेमापोटी. संपूर्ण विश्वाचे कल्याण साधण्यासाठी छत्रपती सूत्राशिवाय तरणोपाय नाही. छत्रपती सूत्रात स्वराज्य या संकल्पनेत रयतेचे राज्य, बळीचं राज्य, स्वराज्य निर्माण करण्याची क्षमता आहे, असा आशावाद संत श्रेष्ठ तुकाराम महाराज व्यक्त करतात. ही परिस्थिती तेव्हाची आहे ज्या वेळेस शिवाजी महाराज बाल्यावस्थेत होते. सगळीकडे रयत म्हणजे जिला आपल्या लोकशाही व्यवस्थेत संपूर्ण लोकशाहीची मालक म्हणून संबोधले आहे, या रयतेचे हाल सुरू होते. मोगल सुलतान आपल्या घोड्यांच्या टापांनी स्वराज्य तुडवत होते, बेचिराग करत होते, लुटत होते. रयतेला त्यावेळी कोणी वाली नव्हता. रयतेच्या कल्याणाचा विचार करणारा त्यावेळी कोणी सुद्धा नव्हता. शाया बदलत होत्या, रयतेवर होणारा अन्याय, अत्याचार हा मात्र सुरूच होता. विचार करा, ज्या काळात लोकशाही या संकल्पनेचा जन्म सुद्धा झाला नव्हता, राष्ट्र कशाला म्हणतात हे सुद्धा फारसे अवगत नव्हते. त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यात रयत कल्याणाचा आणि रयतेचं राज्य असलं पाहिजे, स्वतः आपण त्या रयतेचा मालक असलं पाहिजे, त्या रयतेला न्याय मागता आला पाहिजे, ही कल्पना त्यांना सुचली. छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरपण ही व्यक्त करणारी गोष्ट आहे. तर एकदा पुन्हा जोरदार आपण घोषणा दिल्या पाहिजे. जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ. खरोखर धन्यवाद. आपण इतक्या असंख्य संख्येने इथे उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. आपल्या सोबत इथे आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावरची जिजाऊ ब्रिगेड ही संघटना आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा जोरदार टाळ्यांनी स्वागत झालं पाहिजे. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे इथे सर्व जिजाऊ जे उपस्थित आहेत त्यांच्यासाठी. अनिताताई अरबट, शिवमती सुजाताताई ठुबे, शिवमती डॉक्टर शारदाताई जाधव, शिवमती अनुजाताई राजे भोसले, शिवमती संयुक्ताताई देशमुख, शिवमती सत्यभामाताई पाटील आणि शिवमती वैशालीताई वायाळ या आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. तर या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत. भारतीय इतिहासात अनेक पराक्रमी स्त्रिया होऊन गेल्या, पण एका स्त्रीने भूत, वर्तमान आणि भविष्य यांचं अनोखं राजकारण करून स्वराज्याची भगवी पताका अखंड दख्खन मुलकी नाचवली आणि अख्ख्या भारतात मिरवली. आता हीच पताका परदेशात म्हणजेच दुबई UAEच्या धर्तीवर इथे आलेली आहे आणि इथे सुद्धा फक्त आणि फक्त मुजरेच झळकणार. आता हीच पताका परदेशात आलेली आहे. यावर्षीचे जिजाऊ ब्रिगेडचे दुसरे आंतरराष्ट्रीय महाअधिवेशन दुबई येथे 25 जानेवारी रोजी सादर होत आहे. अशा या स्वराज्य प्रेरिका शिवशंभूच्या रूपाने स्वराज्याला दोन छत्रपती देणाऱ्या राजमान्य, राजश्री, अखंड लक्ष्मी अलंकृत राष्ट्रमाता, राजमाता, वीरमाता जिजाऊ साहेबांचा, जिजाऊ साहेबांचा अशी चक्रवर्ती पाहिजे. तर मी आजची आपली सूत्रसंचालिका ऋतुजा काळे विचारे आपल्या सर्वांचे जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आणि जिजाऊ ब्रिगेड आंतरराष्ट्रीय महाअधिवेशन दुबई वर्ष दुसरे इथे सरकारचं मनपूर्वक स्वागत करत आहे.
थोड्याच वेळात आपल्या समोर इथे ढोल ताशाचा गजर होणार आहे. स्वामिनी ढोल ताशा पथक हे महिलांनी सुरू केलेले पहिले ढोल ताशा पथक दुबईमध्ये नावारूपास आले. थोड्याच वेळात आता ते आपल्या समोर येणार आहेत आणि खरंच आपल्याला जो जयघोष आवाज ऐकू येणार आहे तो शेवट आपल्याला वर्षभर तो आपल्या कानात घुमत राहील. हे थोड्याच वेळात आपण त्यांना आमंत्रित करणार आहोत. सर्वांना एक नम्र विनंती आहे, सर्वांनी आसनस्थ व्हावे. आपण आपला सोहळा सुरू करत आहोत. सर्वांना कृपया नम्र विनंती, सर्व चिमुकल्यांना एक रिक्वेस्ट की त्यांनी आपल्या जागी बसून घ्यावे. एक स्वाभिमानी मराठी माणसासाठी ती एक प्रेरणाच आहे. जिजाऊ म्हणजे धैर्याचा डोंगर, त्यांनी शिवबाला दिला स्वराज्याचा आगर. त्याग आणि संस्काराचा झरा, जिजाऊंचं नाव अमर राहील सदा. जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. रक्ता रक्तात भिनले काय? जय जिजाऊ, जय शिवराय. आपले स्वामिनी ढोल ताशा पथक तयारी करत आहे. ढोल ताशाच्या गजरात सर्वांचं स्वागत करण्यासाठी स्वामिनी ढोल ताशा पथक यामध्ये लहान मुलींपासून ते महिलांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. सुवर्णाताई पाटील, पल्लवीताई निगडे, आसावरीताई अडगरे आणि आसावरीताई पेडणेकर यांनी लेझिम पथकाची स्थापना केली. मांगल्याचे प्रतीक असणारे ढोल ताशाचे वादन करून या महिला परदेशातही आपल्या संस्कृती ही जोपासत आहेत. आपली नोकरी सांभाळून, आपलं घर संसार सांभाळून या महिला आपल्या मराठी संस्कृती जपण्याचं कार्य करत आहेत. तसेच या महिलांची दखल UAE मधील प्रसिद्ध रेडिओ स्टेशनने सुद्धा घेतलेली आहे. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे स्वामिनी ढोल ताशा पथकासाठी. आज सर्व महिला खूप सुंदर दिसत आहेत. आणि मला खरंच तुमच्या सर्वांकडे बघून असं वाटतंय की मी जिजाऊंचं रूप पाहतेय. खरंच खूप छान वाटतंय. तुम्ही सर्व इथे उपस्थित आहात. सर्वांना नम्र विनंती करते की आपल्या पाहुण्यांचं आगमन होत आहे, त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता त्यांचं आगमन होत आहे.
एक सर्वांना विनंती आहे की आपण आता जिजाऊ गर्जना घेणार आहोत, तर सर्वांनी कृपया करून आपल्या स्वस्थानी उभे राहावे. तर आपण प्रथम पूजन घेणार आहोत. तर खरंच धन्यवाद स्वामिनी ढोल-ताशा पथक तुमच्या या वादनासाठी. आणि असं वाटतंय की आता हा आवाज वर्षभर घुमत राहील. तर आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ पूजन आणि दीप प्रज्वलन याने करणार आहोत. सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी दीप प्रज्वलन आणि जिजाऊ पूजन करावे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावे. सत्यशोधकीय विचाराने निर्भय करून वाटचाल करणारी, आपल्या प्रत्येक कार्याचा ठसा उमटवणारी म्हणजे स्वामिनी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे स्वामिनी ढोल-ताशा पथकासाठी. तमसो मा ज्योतिर्गमय या विचारांना साकार करत आपल्या मार्गदर्शनासाठी हा प्रकाश आपल्याला प्रेरणा देत आहे. जय शिवराय, जय शिवराय. जय जिजाऊ, जय शिवराय. जय जिजाऊ, जय शिवराय. सर्व उपस्थित पाहुण्यांना माझा कोटी कोटी प्रणाम. सगळ्यांनी हात लावून जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय. जोरदार टाळ्या आपल्या मान्यवरांसाठी. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरच्या जिजाऊ ब्रिगेड संघटनेसाठी तसेच आपल्या उद्घाटक वृषालीताई म्हात्रे यांच्यासाठी सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. श्री ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर यांनी महिलांचा सन्मान आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी 1992 साली मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडची अमरावती येथे स्थापना केली. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या संस्काराने प्रेरित जिजाऊ ब्रिगेडचे कार्य हे सुरू आहे. जिजाऊ ब्रिगेडचे ध्येय धोरण महिलांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि आरोग्य स्वावलंबन उन्नती करता मार्गदर्शन करणे हे त्यांचे प्रोत्साहन आहे. जिजाऊ ब्रिगेडने प्रगतिशील होऊन जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली असून आज अल्प काळातच 14 देशांमध्ये जिजाऊ ब्रिगेडची स्थापना झाली आहे. दुबईमध्ये जिजाऊ ब्रिगेडची स्थापना आपण 28 ऑक्टोबर 2023 रोजी केली. आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचे पहिले महाअधिवेशन 24 नोव्हेंबर 2022 रोजी थायलंड येथील पटाया येथे ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अध्यक्षतेत पार पाडले. आणि आता दुसरे महाअधिवेशन हे दुबई येथे परदेशात होत आहे. आपले मान्यवर शिवमती मयुराताई देशमुख, शिवमती वनिताताई हरबट, शिवमती सुजाताताई ठुबे, शिवमती डॉक्टर शारदाताई जाधव, शिवमती अनुजाराजे भोसले, शिवमती संयुक्ताताई देशमुख, शिवमती सत्यभामाताई पाटील, शिवमती वैशालीताई वाराड आणि आपले प्रवक्त्या
शिवमती वृषालीताई म्हात्रे या आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत. तर सर्वांना पुन्हा एकदा माझा कोटी कोटी प्रणाम आणि एक नम्र विनंती आहे सर्वांना की त्यांनी आपल्या स्वतःच्या जागी उभे राहावे. आपण आता थोडाच जिजाऊ गर्जना घेणार आहोत आणि त्यानंतर त्रिवार वंदना देणार आहोत. तर सर्वांनी आपल्या स्वस्थानी उभे राहावे ही नम्र विनंती. वज्रचूडालंकृत राष्ट्रमाता राजमाता वीरमाता माझी जाऊ साहेबांचा माझी जाऊ साहेबांचा माझी जाऊ साहेबांचा. धन्यवाद धन्यवाद. नम्र विनंती आपण सर्वांनी आसनस्थ व्हावे. खूप छान वाटलं. रक्तात भिडलंय काय तुमचं आमचं नातं काय. धन्यवाद धन्यवाद. खूप छान वाटतंय तुमच्या चेहऱ्यावरचा जो स्मित हास्य आनंद आहे ते पाहून खूप छान वाटतंय. असाच कार्यक्रम आपला खूप छान पद्धतीने सुरू आहे. आता मी नम्र विनंती करते जिजाऊ ब्रिगेड दुबई यांना की त्यांनी मंचावर विचार मंचावर येऊन आपली जिजाऊ वंदना ही आपल्या समोर मांडावी. बसल्या जागी सगळ्यांनी हात नमन करून घ्यायचे. आपण जिजाऊ वंदना करणार आहोत. जिजामाऊली तुला वंदना शिवाजी जनाच्या तसे चित्त देही. जिजामाऊली गे तुला वंदना तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नाती मलेनी प्रभारी. तुला वंदिताना सुखी अंग अंग खरा माता शिवाचा वाणी खरा माता शिवाचाच वाणी. जिजामाऊली गे तुला वंदना जिजामाऊली गे तुला वंदना जिजामाऊली गे तुला वंदना तुला वंदना. जय जिजाऊ जय शिवराय. खूप खूप धन्यवाद जिजाऊ ब्रिगेड टीम. अक्षरशः अंगावर शहारे आणणारे जिजाऊ वंदना ऐकूया आपण.
इथे जमलेल्या अतिथींच्या चेहऱ्यावरचा आनंद या अधिवेशनाची शोभा अधिकच वाढवत आहे. धन्यवाद सुनीताताई, भाग्यश्रीताई, कविताताई, साधनाताई, शुभांगीताई, दीपालीताई, सुदीक्षाताई, प्रियांकाताई, आदितीताई, नीलमताई, मीनाताई, पल्लवीताई, समक्षताई या सर्व आज आपल्या या सोहळ्यासाठी आपल्या जीवनात प्रेरणा देणारे विचार बोलूया आणि इतिहास जागवणाऱ्या मान्यवरांची उपस्थिती हेच आमचं भाग्य आहे. असं म्हणतात ना की जिथे मोठ्या विचारांची माणसं एकत्र येतात तिथे इतिहास घडतो. खरं आहे ना? खरं आहे ना? मला आवाज येते. खरं आहे ना? हो. तर आज आपल्यासोबत इथे आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याध्यक्षा शिवमाती सुजाताताई ठुबे आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत. त्यांना मी लवकर विनंती करते की त्यांनी विचार मंचावर येऊन आपल्या समोर प्रास्ताविका सादर करावी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुजाताताई ठुबे यांच्यासाठी. सर्वप्रथम राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांना अभिवादन करते. त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायगडावर ज्यांनी प्रथम शिवजयंती सुरू केली ते महात्मा ज्योतिराव फुले, भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले, इंदोर राजघराण्याच्या महाराणी अहिल्याबाई होळकर, छत्रपती महाराणी ताराबाई, फातिमाबी शेख, संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, अण्णाभाऊ साठे या बहुजन समाजातील महानायकांच्या विचार प्रणालीतील प्रेरणा घेऊन कार्य करणाऱ्या मराठा सेवा संघाच्या 33 पक्षातील एक पक्ष जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड अधिवेशनात उपस्थित असलेले विचारमंच अध्यक्ष मॅडम विशालीताई म्हात्रे व उपस्थित असलेले माझ्या सर्व मैत्रिणी व बंधूंना सर्वांना जय जिजाऊ तसेच माझ्या मानाचा मुजरा. मी इंजिनियर सुजाता ठुबे या प्रसंगी आपणासमोर जिजाऊ ब्रिगेडची भूमिका व प्रास्ताविक विशद करण्यासाठी उभी आहे. 1990 साली मराठा सेवा संघाची स्थापना युगपुरुष तसेच क्रांती पुरुष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यानंतर मराठा सेवा संघाचे टप्प्याटप्प्यामध्ये एकूण 33 पक्ष स्थापन करण्यात आले. त्यामध्ये जिजाऊ ब्रिगेड या महिलांच्या पक्षाची निर्मिती करण्यात आली. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून कुणबी मराठा तसेच बहुजन समाजासह जगभरातील प्रत्येक महिलेचा सर्वांगीण विकास व्हावा याच निरपेक्ष भावनेतून जिजाऊ ब्रिगेड या महत्वाकांक्षी पक्षाची निर्मिती करण्यात आली. सर्वांगीण विकास म्हणजे काळानुरूप बदल. प्रत्येक महिला भगिनीने स्वतःला काळाच्या पुढे जाऊन वर्तमानातील व भविष्यातील प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धेसाठी तयार राहणे आवश्यक आहे. प्रत्येक स्त्रीने कार्यपद्धती व जीवन पद्धतीचे 100% नियोजन केले पाहिजे व ते प्रत्यक्षात आणलेच पाहिजे. अत्यंत क्रांतिकारी विचार पण व्यवहारिक दृष्टिकोन आचरणात आणणारी कृतीशील परिवर्तनवादी अचूक जीवनशैली सतत हसतमुख व प्रसन्न चेहऱ्याने कुटुंबात समाजात जगभरात आत्मविश्वास स्वाभिमान स्वावलंबन ज्ञानधारी समाजाभिमुख परोपकारी कुटुंब व समाजवत्सल कुटुंब प्रमुख विज्ञानवादी विवेकवादी मानवतावादी विचार जोपासणारी व आचरणारी कणखर रूढी जिजाऊ ब्रिगेडच्या मनात आहे. अर्थातच ही एक प्रामाणिक आयडियल भावना असली तरी हे करणे सहज सोपे नाही याची मला कल्पना आहे. कोणत्याही परिस्थितीत रेडीमेड किंवा नॅचरली हे निर्माण होणार नाही किंवा पावसासारखे आकाशातून खाली पडणार नाही. तर त्यासाठी हे घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागणार आहे. ही एक अखंड प्रक्रिया आहे आणि त्याची सुरुवात स्वतः आपल्याच वैयक्तिक पातळीवर करणे आवश्यक आहे. व्यक्तीपासून कुटुंब तर कुटुंबापासून समाज निर्माण होतो, त्यानंतर राष्ट्र निर्माण होते. त्यासाठी आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. त्यामुळे राष्ट्र निर्मितीसाठी व्यक्तिगत जडणघडण किती महत्वाची आहे हे लक्षात येते. त्यास्तव प्रत्येक महिलेने बालपणापासून
आपली जीवनशैली निश्चित केली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक स्त्रीने वैयक्तिक पातळीवर शारीरिक, बौद्धिक, मानसिक, आर्थिक क्षेत्रात परिपूर्ण असणे अपेक्षित आहे. अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. हार तर अजिबात मानू नये. सहकार्यानं नेहमी करावे व घ्यावे. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत प्रगत असेल ते अंगीकारण्यासाठी धडपडत राहिले पाहिजे. नकारात्मकता टाळली पाहिजे. आपल्याच लोकांच्या विरोधात आपली वाणी, नाणी व लेखणी वापरू नये. आत्मकेंद्रित होऊ नये. खातरजमा केल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नये अशी अपेक्षा जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आहे. माझ्या मैत्रिणींनो, आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण आपल्या निरीक्षण, आकलन, वाचन, अनुभव, आवड, प्रयोग अशा प्रकारच्या माध्यमातून होत असते. यासाठी नाक, कान, डोळे हे नेहमी सक्रिय पाहिजे. खेडेकर साहेब नेहमी सांगतात की वाचन केले की विचार बदलतो, विचार बदलला तरच स्वभाव बदलतो, स्वभाव बदलला तर सवय बदलतात, सवय बदलल्या तर व्यक्तिमत्व बदलते व व्यक्तिमत्व बदलले तरच भवितव्य बदलते. जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून आपण कितीही प्रबोधन करत असलो तरी आजही आपण पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जगत आहोत. या विषमतावादी समाज व्यवस्थेचे समर्थन होऊच शकत नाही. परंतु हे वास्तव लक्षात घेऊन आपापल्या क्षमतेने समाजातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत समतावादी, मानवतावादी व विवेकवादी विचारधारा रुजवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे काही अपवाद वगळता स्त्रियांना नवजीवनाची कास धरताना अनेक टोकाचा संघर्ष करावा लागतो. हे सत्य आहे. महिलांना जिजाऊ ब्रिगेडच्या संकल्पनेनुसार सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सतत सुधारणा करण्यासाठी उपक्रम राबविले पाहिजे. तसेच सर्वार्थाने ताऊन सुलाखून निघालेल्या समर्पित, परिवर्तनवादी, ज्ञानी व संयमी महिला जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून तयार होऊन नववादी महिला घडवू शकतात. त्यासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून आतापर्यंत प्रशिक्षण शिबिरे, अधिवेशने बऱ्याच शहरी आणि ग्रामीण भागात सुद्धा आयोजित केलेली आहेत. त्याचे परिणाम दिसून आले आहेत. पुढील काळात केडर कॅम्प, विशेष प्रकारचे वर्कशॉप, व्यक्तिमत्व विकास, वाचन, लिखाण, भाषण, अभिनय, वादन, संगीत, पत्रकारिता, तंत्रज्ञान या बाबतीत प्रोत्साहन देणे. त्याचप्रमाणे परदेश प्रवास व पर्यटन, उच्च शिक्षण, नवीन बँका, पतसंस्था स्थापन करणे, कौटुंबिक व कुळमेळाव्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करणे, समुपदेशन केंद्रे चालवणे, मदत केंद्रे चालवणे, बालज्ञान मंदिरे चालवणे या उपक्रमांचा समावेश जिजाऊ ब्रिगेडच्या उपक्रमात करणे ही काळाची गरज आहे असे मला वाटते. 1990 नंतर जग एक ग्लोबल विलेज झाले आहे. त्यामुळे महिलांना आता जागतिक होणे अपरिहार्य झाले आहे. महिलांना जागतिक पातळीवर सहजपणे बाहेर एकटीला फिरणे जमले पाहिजे. विविध भाषा, विशेषतः हिंदी, इंग्रजी आत्मसात करायला पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्पेस इंजिनिअरिंग, एस्ट्रोलॉजी, AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स ही आता नवीन जग राहटी झाली आहे. मराठा सेवा संघाच्या शिक्षण सत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता व प्रचार प्रसार माध्यम सत्ता या पंचसूत्रीमध्ये मराठा कुणबी स्त्रियांचे स्थान नगण्य आहे. त्यामध्ये स्थान मिळवण्याचे जिजाऊ ब्रिगेडचे स्वप्न आहे. त्यासाठी प्रथमतः अंधश्रद्धेतून मुक्त होणे गरजेचे आहे. विवाहित भगिनींना नवऱ्यानेच प्रोत्साहन व स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे. आजचे तरुण संभाजी व ज्योतिबा होणे आवश्यक झाले आहे. तसे झाले तरच बहुजन समाजातील महिलांना आपले कर्तृत्व सिद्ध करून जगाला कवेत घेणे सहज शक्य होईल असे मला वाटते. चला तर या निमित्ताने आपण मन, मान, मनगट, मस्तक, मेंदू सक्रिय करूया. श्रम, बुद्धी, कौशल्य, पैसे, वेळ यापैकी आपणास जे जे साधन योगदान म्हणून देता येईल ते देऊया. त्यातूनच उद्याचा एक इतिहास निर्माण करूया. त्यासाठी जास्तीत जास्त समर्पित, पूर्णकालीन, प्रशिक्षित नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते असे हक्काचे मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यासाठी
जिजाऊ ब्रिगेड 1996च्या स्थापनेच्या काळापासून प्रयत्न करत आहे। यामध्ये अमरावती जिल्ह्याचे महिला जिजाऊ ब्रिगेडचे प्रथम स्थान आहे। अमरावती जिल्ह्यातील अध्यक्षाचा सन्मान पहिला मान हा प्राध्यापक डॉक्टर विमलताई आढाव यांना जातो। 1996 साली संघटन सुरू झाले। 1998 साली संक्रांतीच्या मुहूर्तावर जिजाऊ ब्रिगेडची स्थापना प्राध्यापक भाग्यश्रीताई देशमुख, कल्पनाताई बुरंगे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली। त्यानंतर प्राध्यापक मयुराताई देशमुख यांच्या कार्यकाळात जिजाऊ ब्रिगेडचे सर्वांगीण विकासात्मक, अन्याय अत्याचारावर वाचा फोडणारे, आंदोलनात्मक कृतिशील कार्याने खऱ्या अर्थाने जिजाऊ ब्रिगेडचे नाव महाराष्ट्रभर प्रभावीपणे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले आणि राज्याच्या पहिल्या प्रदेशाध्यक्ष होण्याचा मान शिवमती सुनंदा जोगदंड यांना लाभला। त्यानंतर जयश्री शेळके, सीमा ढवळे, प्राध्यापक छाया महाले, डॉक्टर रेखा पाटील, माधुरी बदाने या प्रदेशाध्यक्षा म्हणून धुरा सांभाळली। सध्या प्रदेश अध्यक्षा म्हणून सीमाताई बोके, प्रदेश महासचिव म्हणून स्नेहा खेडेकर धाडवे पाटील, तसेच राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून डॉक्टर निर्मला पाटील यांनी धुरा हाती घेतली आहे। 2000 साली परभणी येथे राष्ट्रीय अधिवेशन पार पडल्यानंतर त्याची वाटचाल आजपर्यंत चालूच आहे। आता तर प्राध्यापक मयुराताई देशमुख यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली जिजाऊ ब्रिगेडचे संघटन आंतरराष्ट्रीय पातळीवरती पोहोचवले आहे। मयुराताईंनी त्यांच्या अध्यक्षतेखाली सिंगापूर पटा येथे प्रथम अधिवेशन घेतले। जिजाऊ ब्रिगेडचे दुसरे अधिवेशन मयुराताईंच्याच अध्यक्षतेखाली दुबई येथे पार पडत आहे। या अधिवेशनामध्ये मी आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडची कार्याध्यक्षा म्हणून आपले सहर्ष स्वागत करत आहे। तसेच 2025 या वर्षामध्ये आपली सर्वांगीण भरभराट हो, आपल्या हातून समाजकार्य घडो ही जिजाऊ चरणी प्रार्थना करते। जय जिजाऊ, जय शिवराय। धन्यवाद सुजाताताई। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्या वास्तविकतेसाठी। तुम्ही जे अमूल्य विचार आमच्यासमोर मांडले त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद सुजाताताई। आता आपण जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी, त्यांच्या कारकिर्दीला सलामी देण्यासाठी आपण इथे जिजाऊ ब्रिगेडचा एक छोटासा इंट्रोडक्टरी व्हिडिओ पाहणार आहोत। तर आपण इथे पाहू शकता जिजाऊ ब्रिगेडची संकल्पना, जिजाऊ ब्रिगेडची स्थापना आणि त्यांची कारकीर्द। जय जिजाऊ, जय शिवराय। आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेली एक प्रमुख संघटना, जी राजमाता जिजाऊंच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करते। या आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडने महिलांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम हाती घेतले आहेत। आज 25 जानेवारी 2025 रोजी या आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचे दुसरे अधिवेशन साजरे होत आहे। यासाठी आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचे अभिनंदन आणि शुभेच्छा। सुरुवात मराठा सेवा संघाचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या प्रेरणादायी मनोगताने करू। जिजाऊ सर्व मंडळी, आज मराठा सेवा संघ अंतर्गत आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचे अधिवेशन अत्यंत उत्साहात थाटामाटात आंतरराष्ट्रीय पातळीवर हे दुसरे अधिवेशन दुबई येथे संपन्न होत आहे। या निमित्ताने मी पुरुषोत्तम खेडेकर सहभागी झालेल्या ऑफलाईन किंवा ऑनलाईन सर्व सहकाऱ्यांचे, सभासदांचे, भगिनींचे, बांधवांचे मनपूर्वक अभिनंदन करून स्वागत करतो।
मनपूर्वक आभार व्यक्त करत असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत सर्वच जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकारिणीला माझी विनंती आहे की आपण खूप मर्यादित आहोत. आपण इथनं इकडे काही जात असताना तुमच्या 14-15 देशामध्ये जे काही काम आहे, किमान त्या देशातील एक प्रतिनिधी या अधिवेशनामध्ये उपस्थित असले तर ते योग्य होईल. याशिवाय ज्या देशामध्ये उद्घाटन होतंय त्या देशातील कोणीतरी स्थानिक पातळीवर नामवंत ख्यातनाम व्यक्ती उद्घाटक म्हणून बोलवण्यासाठी आपण जाणीवपूर्वक त्याची भेट घेतली पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे आणि प्रत्येक देशामध्ये भारताची जी वकिलात आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा संपर्क साधता येऊ शकतो. जसा हा एक प्रयोग आपण थायलंडला केला होता. थायलंडच्या राजघराण्यातील काही लोक तिथे बोलवले होते. याच प्रकारे दुबई किंवा अबुधाबी येथील राजघराण्यातील कुणाला आपल्याला इन्व्हॉल्व करता आलं असतं पुढच्या प्रसंगी अधिवेशनात त्यावर विचार करावा आणि महिलांनी अत्यंत बिनधास्तपणे चांगल्या पद्धतीने केवळ अधिवेशनापुरतं मर्यादित न राहता शिक्षण सत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता आणि मीडिया सत्ता या 5ही सत्तांवर जागतिक पातळीवर आपलं नाव कोरावं अशी सदिच्छा व्यक्त करून 9 वर्षाच्या शुभेच्छा सहित मी इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद. क्रांतीपुरुष खेडेकर साहेब यांचा अमृत महोत्सव सोहळा माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्या उपस्थितीत पार पडला. जिजाऊ ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आले आहे. जसे अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आंदोलन व मोर्चे. हरियाणा पानिपतच्या शौर्यभूमीवर निमंत्रित असतानाचे काही क्षणचित्रे. मराठा सेवा संघ प्रणित आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड महाकार्यक्रमाचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा मयुराताई देशमुख आणि महासचिव वनिताताई आर्बट यांनी केले. कार्यक्रमात विविध देशातील प्रतिनिधींचा सहभाग होता आणि यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे विशेष आपल्यासोबत इथे जाईनीताई कदम सुर्वे आपल्या उद्घाटक उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपले मान्यवर आपल्यासोबत उपस्थित आहेत. जाईनीताई कदम सुर्वे यांचं सहर्ष असं स्वागत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जिजाऊ ब्रिगेडसाठी. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरचे कार्य सुरू आहे हे असं सुरू राहू दे हे अशी माझी जाऊ चरणी प्रार्थना. आपल्यासोबत आपले मिलिंद दादा मांडके आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. त्यांचं खरंच मनपूर्वक स्वागत. दादा आपल्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद दादा. आपल्यासमोर ते एक शक करते शिवराय हे गाणं आपल्यासमोर आदर कर. नमस्कार. जय जिजाऊ जय शिव. मेरुमणी तू राजश्रींचा राजा युगंधरांचा योगी आणि तो सामर्थ्याचा सर्जा शककर्त्यांचा मेरुमणी तू राजश्रींचा राजा युगंधरांचा योगी आणि तो सामर्थ्याचा सर्जा महान मंदिर महाराष्ट्राचे
सुफलित संचित सह्याद्रीचे महान मंदिर महाराष्ट्राचे सुफलित संचित सह्याद्रीचे संजीवन हो जनमनांचे संजीवन हो जनमनांचे रयते तारे तारणहारा पावित्र्याच्या तेजा युगंधरांचा योगी अनतो सामर्थ्याचा सर्जा तुझी दैवते प्रताप दुर्गा तुळजा युगंधरांचा योगी अनतो सामर्थ्याचा सर्जा शककर्त्याचा मेरुमणी तू राजश्रीचा राजा युगंधराचा योगी अनतो सामर्थ्याचा सर्जा सामर्थ्याचा सर्जा सामर्थ्याचा सर्जा. धन्यवाद. धन्यवाद दिलीप दादा, धन्यवाद. आपण जे गाणं आपल्या समोर सादर केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय दोन्ही स्तरांवर हे कार्यरत आहे. त्यांचे कार्य खूप मौल्यवान आहे. सर्व जिजाऊ आपलं घर सांभाळून संसार सांभाळून नोकरी सांभाळून हे जे कार्य करत आहेत ते खूप खूप अमूल्य कार्य आहे. त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सर्व जिजाऊंसाठी, आपल्या माता आणि भगिनींसाठी. असंच तुमचं कार्य चालू राहू द्या. तर आपल्या या कार्याची अजून माहिती सांगण्यासाठी मी जिजाऊ ब्रिगेडच्या महासचिव शिवमती वनिताताई आरबट यांना नम्र विनंती करते की त्यांनी विचार मंचावर येऊन आपल्या विविध देशातील जे आपले कार्यरत आहेत सदस्य आहेत त्यांची ओळख करून द्यावी. वनिताताई, तुमचं खूप खूप स्वागत. जोरदार टाळ्या वनिताताईंसाठी. जिच्या कुचित स्वराज्याचं स्वप्न साकार झालं अशा विश्वमाता राजमाता राष्ट्रमाता माझी जिजाऊ साहेब, विश्वातील सर्वांचा स्वाभिमान आणि अभिमान असणारे आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय. प्रतिपद चंद्र लेखेव वरदेशदूर विश्ववंदिताः शहासुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. ही राजमुद्रा शिवरायांना देणारे शहाजीराजे अहोरात्र स्वराज्याचे संरक्षण आणि संवर्धन केले त्यांनी. ते छत्रपती संभाजीराजे बहुजनांची मान मनगट मस्तक बळकट करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई अहिल्याबाई होळकर भारतातच नव्हे तर
विश्वातील सर्व बहुजनांना आरक्षण देणारे राजर्षी शाहू महाराज या सर्व महामानवांना सर्वप्रथम मी अभिवादन करते। तसेच आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षा मयुराताई देशमुख, प्रमुख प्रवक्त्या जुईजी कदम, शिवमती वृषालीताई म्हात्रे, आदरणीय सभागृहातील सर्व माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी वनिता आरबट, आंतरराष्ट्रीय महासचिव जिजाऊ ब्रिगेड, सर्वांना जय जिजाऊ। आज आंतरराष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचा परिचय देताना मला स्वाभिमानाने सांगावसे वाटते की मराठा सेवा संघ हे असे संघटन आहे की जिथे महिलांना स्त्री पुरुष समानतेच्या स्वरूपात सन्मानित केले जाते। याचाच परिणाम म्हणून प्रत्येक क्षेत्रात महिला आज अग्रेसर आहेत। राष्ट्राच्या विकासात महिलांच्या अधिकाराबद्दल समाजात जागरूकता आणि सशक्तीकरण आणण्यासाठी आमच्या आदरणीय संस्थापक अध्यक्ष खेडेकर साहेबांनी जिजाऊ ब्रिगेडची स्थापना केली आहे। आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनात आणि मयुराताई देशमुख आंतरराष्ट्रीय संस्थापक अध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड यांच्या प्रेरणेने जिजाऊ ब्रिगेडचे कार्य भारतापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले आहे। विविध राष्ट्रातील जिजाऊ ब्रिगेडचे कार्य सुरू असून महिलांनी कुटुंब सांभाळत स्वतःचे करिअर आणि सामाजिक कार्यात आत्मनिर्भरतेने प्रगती केली आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय काम करणाऱ्या आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या प्रत्येक राष्ट्रातील महिलांचा इथे मी आवर्जून उल्लेख करते। भारतातील राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर निर्मलाताई पाटील कोरोना काळात आरोग्य व सेवा प्रदान केली आणि बालकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करून उल्लेखनीय कार्य त्यांचे सुरू आहे। सिंगापूरच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनीताताई रिकामे 12 जानेवारी 2022 रोजी मराठा सेवा संघाकडून सर्वोत्कृष्ट कार्य करण्यासाठी जिजाऊ पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे। त्या शिव छत्रपती शिवाजी मंडल सिंगापूरच्या फाउंडर आहेत। भारतीय सुंदर ब्युटी फिटनेस आणि मर्दानी स्पोर्ट स्कूलद्वारे भारताच्या प्रत्येक राज्याच्या संस्कृतीला बळकटी करणारे सांस्कृतिक कार्यक्रम त्या करतात। भारतीय पारंपरिक मार्शल आर्ट, लाठीकाठी मर्दानी वॉरियर्स, ढोल ताशा लेझिम हे उपक्रम ताईंच्या गंधर्व संस्थेमार्फत चालवले जातात। सिंगापूर सरकारने त्या उपक्रमांना शैक्षणिक मान्यता देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले आहे। अमेरिकेच्या अध्यक्षा संगीताताई तोडमल जागतिक पर्यावरणाबद्दल त्यांचे कार्य पुढे चालले आहे। आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, व्याख्यान, पर्यावरण संवर्धन क्षेत्रात सेंद्रिय शेती, इको फ्रेंडली सण, प्लास्टिक मुक्तीमध्ये त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे। अमेरिकेच्या महासचिव माधुरीताई सिनारे यांची हॉटेल व्यवसायामध्ये प्रगती केली आहे। कोरोना काळात विद्यार्थ्यांना आणि काही नोकरी करणाऱ्या अचानक भारतात यावे लागले तेव्हा आपत्कालीन परिस्थितीत त्यांनी गरजूंना सहकार्य व मार्गदर्शन केले आहे। तसेच अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय उपाध्यक्षा अनुराधाताई आढाव सामाजिक कार्यात फार मोठा त्यांचा सहभाग आहे। महिला आणि विद्यार्थ्यांसाठी त्या समुपदेशन आणि मार्गदर्शन यांचे क्लासेस चालवतात। महिलांसाठी स्वस्थ जीवनशैली शिबिराचे त्यांनी आयोजन केले होते। त्यांच्या कविता आणि कथांमध्ये ललित लेखन हे त्यांचे लेखन आहे आणि त्यांची ग्रंथ निर्मिती आहे बाल संगोपन, प्रवास वर्णन हे त्यांचे ग्रंथ आहेत। थायलंडच्या राष्ट्रीय अध्यक्षा अक्षराताई चव्हाण ह्या भारतातील मराठा मंडळामध्ये त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे।
कॅनडाच्या राष्ट्रीय अध्यक्षा साधनाताई माडगुळकर शिवकार्य एकच ध्यास ह्या फेसबुक ग्रुपद्वारे महामानवांचा खरा इतिहास आणि त्यांचा प्रचार आणि प्रसार त्या करीत आहेत। मॉरिशसच्या अध्यक्षा मीनाक्षीताई भोसले उद्योजक क्षेत्रात त्या अग्रेसर आहेत। मॉरिशसच्या महासचिव हर्षिका रुपजी ह्या ORC जी येथे ग्लोबल आयकॉनिक वुमन अवॉर्डने त्या सन्मानित आहेत। कल्की न्यूज कल्की फाउंडेशनच्या वतीने कल्की गौरव पुरस्कार त्यांना देण्यात आला। ग्लोबल वुमेनचे सक्रिय सदस्य ते आहेत। ग्लोबल पीस मध्ये शांतता संवर्धन राजदूत म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे। अमेरिकेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा अर्चना कुवर मराठा मंडळाच्या माध्यमातून त्यांचे विविध आयोजन करतात आणि मराठा आणि सर्वसमावेशक आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांचे उपक्रम उल्लेखनीय आहे। जॉन्सबर्ग येथे राहणाऱ्या साऊथ आफ्रिकेच्या राष्ट्रीय अध्यक्षा नैना पाटील भारतीय संस्कृतीने विविध उपक्रमातून सामाजिक कार्य त्या करीत आहेत। जर्मनीच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिमाताई चिखले हॉलिडेजमध्ये लहान मुलांसाठी छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ व महानायकांचे ऐतिहासिकदृष्ट्या इंग्रजीतून साहित्य निर्मिती करून मुलांमध्ये बहुजनांचा इतिहास पोहोचवण्याचे त्या फार मोठे कार्य करीत आहेत। झांबियाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रियाताई मांगलेकर, महासचिव रुपाली लेंबे, उपाध्यक्षा श्यामला दीक्षित यांचे कार्य निश्चितच दखलपात्र आहे। विशेष म्हणजे प्रियाताई मांगलेकर व रुपाली यांनी झांबियामध्ये जवळपास 300 लोकांचा ग्रुप तयार करून मोठ्या प्रमाणात शिवजयंती आणि जिजाऊ जयंती करून भारतीय संस्कृती पोहोचवण्याचे त्या कार्य करीत आहेत। युगांडाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रीती बत्सुरे यांचे युगांडातील मराठा व सर्वसमावेशक भारतीयांच्या माध्यमातून त्यांनी विविध उपक्रमांचे आयोजन करतात। त्या लंडन येथील राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर स्मिता मोहिते यांचे विविध सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असून सांगण्यास अत्यंत आनंद होतो की त्यांचा स्वतःचा डॉक्टरी व्यवसाय सांभाळून त्या जिजाऊ ब्रिगेडचे कार्य करीत आहेत। भारतीय नौवादी घालून लंडन येथे 42 मैल मॅरेथॉन मध्ये त्यांनी पहिला नंबर पटकावला आहे। त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर UK मध्ये 2020चा मिसेस इंडिया सौंदर्य बुद्धिमत्ता या स्पर्धेत सुद्धा त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे। बोत्सवानाच्या राष्ट्रीय अध्यक्षा धनश्री देशमुख यांचे भारतीय ग्रुप सोबत स्थानिक लोकांना सहभागी करून सांस्कृतिक उपक्रमातून त्यांची वैचारिक देवाणघेवाण उल्लेखनीय आहे। आता दुबईच्या अध्यक्षा सुनीताताई देशमुख ह्या इनोव्हिक्स टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रात त्या कार्यरत असून त्यांनी UAE येथे अध्यक्षपदाची धुरा सांभाळत त्यांची कार्यकारिणी व सर्व स्त्री पुरुषांना सोबत घेऊन एक संघटितपणे भारतीय ऐतिहासिक व राष्ट्रीय वैचारिक उपक्रमातून प्रबोधनपर कार्य करीत आहेत। आजच्या या अधिवेशनातून त्यांच्या कार्याचा उल्लेखनीय योगदान आपल्या समोरच दिसून येते। निश्चितच ते कौतुकास्पद आहे असे मला वाटते। वरील सर्व देशातील महिला स्वतःची नोकरी व मुलांचे संगोपन आणि त्यांचे शिक्षण त्या देशातील संस्कृती व कायदा सांभाळत जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याला समर्पित भावनेने सामोरे येत आहेत। अडथळ्याची शर्यत पार करत अवकाशात भरारी घेत स्वतःची ओळख निर्माण करत आहेत। ही आम्हा महिलांसाठी खरोखर अभिमानाची गोष्ट आहे। आमच्या महिलांचे अतुलनीय कार्य पाहता मी हेच सांगू इच्छिते की खुदी को कर बुलंद इतना कि खुदा खुद बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है, बता तेरी रजा क्या है। माझे शब्दांना इथेच विराम देते। जय जिजाऊ, जय शिवराय।
धन्यवाद श्रीमती वनिताताई अरबट. तुम्ही जो कार्याचा आढावा आमच्या समोर सादर केला त्याच्यासाठी आमच्याकडून शतशः आणि कोटी कोटी प्रणाम आणि आमच्या सर्वांतर्फे तुमच्या या कार्य असं सुरू राहो ही सदिच्छा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वनिताताई अरबट यांच्यासाठी. खरंच खूप खूप धन्यवाद. आपण आता आपल्या सोहळ्याच्या पुढच्या टप्प्याकडे वळणार आहोत. तर मी उपस्थित मान्यवरांना वंदन करून आपल्या पुढच्या टप्प्याकडे वळतीये. माझे को होस्ट प्रियांकाताई भोसले यांना मी विचार मंचावर येण्याची विनंती करते. तर प्रियांकाताई, आता आपण आपल्या परिचय आणि सत्कार, आपले जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा सत्कार आपण करणार आहोत. नमस्कार. जय जिजाऊ जय शिवराय. मी प्रियांका विक्रम भोसले आज इथे आपणास आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष शिवमती प्राध्यापक मयुराताई देशमुख आणि मराठा सेवा संघ प्रणित आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड सदस्य आणि आज आपल्या इथे लाभलेल्या उद्घाटक जाईताई कदम सुर्वे आणि वृषालीताई म्हात्रे यांचा परिचय करून देणार आहे. शिवमती प्राध्यापक मयुराताई देशमुख या आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ताईंच्या या कार्याचा मुख्य उद्देश हा महिलांचे सशक्तीकरण आणि त्यांना सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात पुढे आणणे आहे. अहत तंजावर तहत पेशावर या प्रेरणादायी गोष्टीला समोर ठेवत मयुराताईंनी महाराष्ट्रात चांदा ते बांदा आणि भारतात काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत महिला सक्षमीकरणासाठी आणि शिवविचार, जिजाऊंचे विचार, प्रसार आणि प्रचार करण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या आहेत. तर यासाठी जोरदार टाळ्या होऊन जातात मयुराताईंसाठी. मयुराताई या अमरावतीमध्ये माझी जिजाऊ महिला प्रतिष्ठान व जागरूक नागरिक विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. तसेच भारत पुरुष समाज महिला अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहे. आजपर्यंत त्यांनी तरंग, फुलोर, राजाचा न्याय ही बालकथा, जन्म तेजस्विनीचा ही जिजाऊंची जन्मकथा असे साहित्य प्रकाशित केले आहे. तसेच त्यांचे आतापर्यंत 7 ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. तर यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्यांनी अनेक वृत्तपत्रातून प्रबोधनात्मक लेखी लिहिलेले आहेत. संपादक, सहसंपादक म्हणून ऐतिहासिक ग्रंथही प्रकाशित झालेले आहेत. 2004 ते 2005 साली मयुराताईंच्या सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे. ताईंनी अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, रक्तदान शिबिर असे विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत. मयुराताई देशमुख यांच्या आणि सुनीताताई देशमुख आणि दुबई टीम यांच्या अथक परिश्रमातून दुबई येथे आज जिजाऊ ब्रिगेडचे आंतरराष्ट्रीय अधिवेशन पार पडत आहे. तर यासाठी जोरदार टाळ्या होऊन जावे. मी मयुराताईंना विनंती करते की त्यांनी विचारमंचावर यावे आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी येथे आज बोलवत आहे आपल्या उद्घाटक जाईताई कदम सुर्वे यांनी विचारमंचावर यावे ही विनंती.